अशी सांगत होते येलदरी आणि सिद्धेश्वर वरनं आपल्याला जर पाणी मिळालं तर हिंगोली जिल्ह्याला त्याचा फायदा होईल। पण मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका। मला कल्पना आहे की MWRRA मध्ये आपले हे सगळे प्रस्ताव थांबलेले आहेत। येत्या काळामध्ये मी स्वतः MWRRA मध्ये आपली पैरवी करेन, आपली वकिली करेन आणि हिंगोली जिल्ह्याचे जे प्रकल्प, ज्या प्रकल्पातनं हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर होणार आहे, ती प्रकल्प ही मान्यता त्याला मिळावी आणि त्याला निधी मिळावा याकरता पूर्णपणे मी स्वतः लक्ष घालीन, हा मी तुम्हाला शब्द देतो। खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे, मी 2018 साली प्रण केला होता की आमचा मराठवाडा हा मराठवाड्याच्या या पिढीनं दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही। आणि त्या संदर्भात अनेक आपण योजना या तयार केल्या। दुर्दैवाने 19 साली आपलं सरकार गेलं आणि त्या योजना पुन्हा बासनात बांधण्यात आल्या। पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला मी अतिशय वेग दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज 4 नदीजोड प्रकल्प आपण असे करतो की ज्या नदीजोड प्रकल्पामुळे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं पाणी येणार आणि या पाण्यामुळे आमचा संपूर्ण मराठवाडा हा कायमचा दुष्काळ मुक्त या ठिकाणी होणार आहे। त्याची आपण सुरुवात केली आहे। एवढंच नाही तर आपल्याला आश्चर्य वाटेल असा एक अजून प्रकल्प आम्ही आता तयार केलेला आहे। आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असता की सातत्याने दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीला पाऊस येतो आणि पूर येतो। आता या पुराचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याकरता एक फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट मी वर्ल्ड बँकेला दिला होता। वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता दिली आणि हे पुराचं पाणी डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून आम्ही आता मराठवाड्यामध्ये आणणार आहोत आणि मराठवाड्याला या पाण्यामुळे मोठी मदत मिळणार आहे। आणि हे काही फार दूरचं काम नाही आहे, पुढच्याच महिन्यात याचे टेंडर देखील आम्ही काढतो आहोत आणि याचं कामाची सुरुवात देखील आम्ही करतो। एकूणच आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की मराठवाडा हा शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे। इथल्या शेतकऱ्याला जर चांगलं सिंचन दिलं, वीज दिली आणि या ठिकाणी थोडी मदत केली तर आमचा शेतकरी निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन घडवू शकतो। आणि म्हणून तशाच प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने आपण करतो आहोत। आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की